की सरकारने जर मदत आम्ही त्यासाठीच काल दोन्ही मंत्री महोदयांना बोललो किंवा जर बाकीच्या जिल्ह्यात तुम्ही ऑगस्ट महिन्यात जे नुकसान झालं त्याची मदत देत असाल मग धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत दुजाभाव का? मग नंतर माहिती घेतल्यास प्रशासनानंच ती माहिती पाठवली नाही. मग प्रशासन उशीर का करतंय? नेहमी धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत स्थगिती असेल किंवा कुठलीही नुकसान भरपाईची मदत असेल धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत दुजाभाव का केला जातो? आणि तात्काळ आमचं एवढीच विनंती आहे की 15 दिवसात जर ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. त्याला दुसरा एक विषय आहे, दुरावस्था आहे आणि त्याला जबाबदार तुम्हाला धरलं जातं. शहरातील रस्त्याचे 40 कोटी असते सगळे 140 कोटी असतील किंवा जिल्हा नियोजन समितीचा स्थगितीचा विषय असेल, याबाबत 140 कोटीचे फेब्रुवारी 2024मध्ये रस्त्याला मंजुरी मिळालेली आहे. 3 महिन्यात निविदा प्रक्रिया होऊन ह्या रस्त्याची कामं सुरू होणं गरजेचं होतं. मी मागच्या 15-20 दिवसापूर्वी सन्माननीय या राज्याचे प्रधान सचिव आहेत नगरविकास विभागाचे त्यांनाही भेटलो आणि त्यांना सांगितलं की आमची निविदा प्रक्रिया आजपर्यंत का प्रलंबित आहे. आमच्या तर पक्षाच्या वतीने अशी मागणी केली होती की तत्कालीन जे CEO होते नगरपालिकेचे त्यांची चौकशी करा. त्या चौकशी करून कुणाच्या दबावामुळे ही निविदा प्रक्रिया थांबलेली आहे, कुणाला म्हणजे कुणाला टेंडर देण्यात इंटरेस्ट आहेत, काय नेमकं कुणाचे इंटरेस्ट आहेत, मग ह्याची चौकशी करा. त्यांची आम्ही नार्कोटिक्सची मागणी केली होती. कारण आपण बघतोय की पालकमंत्र्यांनी सुद्धा 3-4 महिन्यापूर्वी जे उपोषण सोडलं त्यावेळी सांगितलं होतं की आपण याची लवकरात लवकर फेरनिविदा करू. अद्यापपर्यंत झालेली नाही. हे कोण थांबवतंय ह्याची चौकशी झाली पाहिजे. कारण एका बाजूला रस्त्यासाठी आम्हाला जबाबदार धरायचं आणि निविदा प्रक्रिया अडवून धरायची हे दुटप्पी धोरण आहे. हे सगळ्या धाराशिवकरांना कळतं. धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीचं प्रमाण हे आपल्या सरासरीपेक्षा पुढे गेले. काय नेमकी आमदार म्हणून आपली मागणी असणार आहे प्रशासनाकडे? काल आम्ही आणि खासदार साहेबांनी राज्याचे कृषी मंत्री आणि मदत पुनर्वसन मंत्री या दोघांची भेट घेतली. त्यांना ही गोष्ट निदर्शनास आणून दिली की 8 ऑगस्टला सोलापूर जिल्ह्यात पाऊस झाला. त्यांचं प्रशासनामार्फत अबकडे गेलं आणि त्यांचा निधी वितरित झाला. परंतु धाराशिव जिल्ह्यात 14 ऑगस्टला 10 ते 14 ऑगस्टमध्ये जो पाऊस झाला होता, जी अतिवृष्टी झाली होती, त्याच्या अद्यापपर्यंत पंचनामे पूर्ण होऊन शासनाला जी मदतीची मागणी पाहिजे जायची अबकडं या नमुन्यात जायला पाहिजे होती ती गेलेली नाही. त्यामुळे तात्काळ ही माहिती मागून त्या शेतकऱ्यांना बाकीच्या जिल्ह्यात जसा निधी आला त्याप्रमाणे निधी वितरण करण्यात यावं. आणि दुसरा विषय, या सरकारने नवीन पीक विमा योजना लागू केलेली आहे. आता एवढा पाऊस होऊनसुद्धा चारी ट्रिगर ॲड ऑन कव्हर जे होते 4 ट्रिगर काढल्यामुळं शेतकरी एवढं नुकसान होऊनसुद्धा पूर्ण सोयाबीन पाण्यात असतानासुद्धा शेतकरी विमा कंपनीला नुकसान भरपाईसाठी कळवू शकत नाही. ते न कळवल्यामुळे जी तुटपुंजी रक्कम विमा कंपनीकडनं मिळू शकत होती ती सुद्धा आता मिळणार नाही. मग ह्याचं श्रेय कोण घेणार आता? आणि दुसरा विषय, मागच्या वर्षीपर्यंत निवडणुकीच्या आधीपर्यंत ह्या सरकारनं 3 हेक्टरपर्यंत 13,600 रुपयेप्रमाणे प्रति हेक्टरी अतिवृष्टीची मदत दिली होती. आता ती मदत वाढवायची तर लांबच, परंतु एवढं नुकसान झालं असतानासुद्धा त्यांनी 8,500 प्रमाणेच प्रति हेक्टरी मदत द्यायचं धोरण जे शासनाचं आहे हे चुकीचं आहे. एकतर विम्याचे ॲड ऑन कव्हर काढल्यामुळं विम्याची मदत कुठली मिळणार नाही. त्या दुसऱ्या बाजूला 13,600वरनं रक्कम कमी करून 8,500 काढली. प्रशासन या पंचनाम्याच्या बाबतीत उदासीन आहे. आता आपण बघतो की प्रत्येक नदीला प्रत्येक ओढ्याला पूर आलेला आहे आणि यातून नदीनी ओढ्यांनी पात्र बदलले. शेकडो शेतकऱ्यांची जमीन खरडून गेलेली आहे, ती जमीन नापीक झालेली आहे. याबाबत सुद्धा शासनाकडनं किंवा प्रशासनाकडनं कुठलीही जी मदत मिळण्यासाठी जी कारवाई करणं गरजेचं होतं, जे पंचनामे करून शासनाला पाठवणं गरजेचं होतं, हे अद्यापपर्यंत झालेलं नाही. तर आम्ही कृषी मंत्री आणि मदत पुनर्वसन मंत्र्यांना विनंती केली की ह्या सगळ्या गोष्टीचा समावेश तुम्ही या योजनेत या निकषात न अडकता, की आता तुम्ही 75% आपण बघतो की धाराशिव जिल्ह्यातले 75% महसूल मंडळ बसले, 25% राहिले. पण त्याच्या लगतचं जे महसूल मंडळ आहे काय एका बाजूच्या महसूल मंडळात बसतं, बाजूच्या सगळ्या महसूल मंडळात बसतं, त्यातलं महसूल मंडळ एकत्र राहतं. कारण त्याचं स्वयंचलित हवामान केंद्र कुठेतरी लांब असतं. त्या हवामान केंद्रावर पाऊस पडला नाही म्हणजे त्या ठिकाणी महसूल मंडळावर पाऊस पडला नाही असं नाही. आणि एकही शेतकरी धाराशिव जिल्ह्यातला आपण जर बघितलं असेल तर एकही शेतकरी आता नुकसानीपासून शिल्लक राहिलेला नाही. प्रत्येक 100% शेतकऱ्यात नुकसान झालं. त्यामुळे अटी निकष न बघता तुम्ही पूर्वीप्रमाणे 13,600ची मदत करावी, ॲड ऑन कव्हर परत एकदा चालू करावे आणि अटी निकष न बघता शेतकऱ्यांना सरसकट मदत तात्काळ करावी आणि खरडून गेलेली ज्या जमिनीचं नुकसान झालं आहे त्याची भरीव जी मदत मिळते ते सर्व शेतकऱ्यांना द्यावी, हीच विनंती आम्ही काल दोन्ही मंत्री महोदयांना केलेली आहे.